शासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे परिसरातील सर्प मित्रांनी घेतला साप न पकडण्याचा निर्णय। धामणगाव रेल्वे येथील विश्रामगृहात धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे परिसरातील सर्प मित्रांची मीटिंग झाली। त्यात त्यांनी शासनाकडून सर्प मित्रांना योग्य सुविधा आणि सहकार्य मिळत नसल्याने साप न पकडण्याचा निर्णय घेतला आहे। यावेळी बोलताना मंगलसिंग चव्हाण यांनी सांगितले की शासनाने सर्प मित्रांना विमा देण्याचे कबूल केले होते, परंतु अद्यापही शासनाकडून ही सुविधा मिळत नाही। साप पकडताना एखाद्या सर्प मित्राला विषारी साप चावला तर त्याला जवळच्या प्राथमिक स्वास्थ्य केंद्रावर नेल्यावर त्यांना 2-3 इंजेक्शन देऊन यवतमाळ किंवा अमरावती रेफर करतात। प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तालुका पातळीवर दवाखान्यात व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविण्यात येते। शासनाने या सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। हा नमस्कार, मी सर्पमित्र मंगलसिंग चव्हाण, चांदूर रेल्वे। आणि इथं आम्ही चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे आणि देवगाव या परिसरातील सर्व सर्पमित्र आम्ही इथं धामणगाव रेल्वे रेस्ट हाऊस मध्ये इथं एक मीटिंग घेतलेली आहे आणि इथं जमा झालेलो आहोत। तर आम्ही इथं जमा कशासाठी झालेलो आहोत हे तुम्हाला मी 2 शब्दात सांगणार आहोत। कारण आमचे सर्पमित्र यांच्यासोबत होणाऱ्या घटना ही घटना वारंवार होत आहे आणि या घटनेवर आम्हाला कुठल्याच प्रकारचं आम्हाला काही मानधन वगैरे किंवा कुठल्याच प्रकारची मदत आम्हाला मिळत नाही आहे। आणि सरकारी दवाखाना इतर जागी आम्ही जर गेलो तर आमच्यासोबत गैरवर्तन होते आणि या गैरवर्तनासाठी आम्ही लोक इथं सगळे जमा झालेलो आहोत। तर इथं जमा होऊन आम्ही जमा कशासाठी झालो, आमचे सगळ्यांचे विचार विनिमय आम्ही इथे घेतलेले आहे आणि आम्ही आजपासून जोपर्यंत आमचे पूर्ण मागण्या आम्ही जे ठरवलेले आहे, आम्ही निवेदन जे देऊ, जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या होणार नाही तोपर्यंत धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, देवगाव परिसर या टोटल मंगरूळ दस्तगीर या टोटल परिसरातील जेवढेही सर्पमित्र आहे आम्ही सगळ्यांनी अशी शपथ घेतलेली आहे की आम्ही पूर्णपणे साप पकडणं हे बंद करणार आहे आणि आमचा कुठलाही सर्पमित्र साप पकडणार नाही याची मी खात्री देतो। आमच्या मागण्या अशा आहेत की जेणेकरून आमचे सर्पमित्र साप पकडायला जातात, जीव हातामध्ये घेऊन साप पकडायला जातात आणि आमचं काही खरं नसतानाही हे लोक कुठल्याच प्रकारचा आम्हाला कुठल्याच प्रकारचा निधी किंवा कुठल्याच प्रकारचा फायदा आम्हाला होत नाही। आमच्या मागण्या अशा आहेत की पहिली गोष्ट म्हणजे तर आम्हाला आमचा विमा आणि गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे की विमा आम्ही तुम्हाला देऊ, पण आतापर्यंतही आम्हाला विमा मिळालेला नाही आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे इथं आम्ही जमलेलो आहोत की विमा तर दिलच गव्हर्नमेंट, समजा आम्ही घेऊच, हे तर काही विशेष नाही, आणि नाही दिला तरी आम्हाला चालेल, कारण आम्ही जोपर्यंत आम्हाला कुठल्याच प्रकारची विमा किंवा इतर कुठल्याही आम्हाला सोयी सुविधा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही काम पूर्णपणे बंद करू। दुसरं महत्वाचं म्हणजे आता एखाद्या सर्पमित्राला किंवा इतर शेतकऱ्यांना सुद्धा साप वगैरे जर चावला तर आपण सरळ सरकारी दवाखान्यामध्ये जातो। तर सरकारी दवाखान्यामध्ये जात असताना आपल्यासोबत तिथं होणारी काय गोष्ट असते आणि कसं करायला पाहिजे, आणि आपण तिथं गेलो की समजा फॉर एक्झाम्पल मी धामणगावला जर दवाखान्यामध्ये गेलो आणि मला पॉयझनस साप चावलेला आहे आणि जर पॉयझनस साप मला चावलेला आहे तर मला पॉयझनस साप चावल्यानंतर मला सरकारी दवाखान्यामध्ये ASV पाहिजे, तर ASV तर अवेलेबल असतेच, मान्य आहे मला, 1-2 ASV आपल्याला देतात आणि पुन्हा ते रेफर इथून यवतमाळ किंवा अमरावतीला रेफर करतात। रेफर करण्याचं याच्या मागचं कारण असं की इथं व्हेंटिलेटरची सुविधा नाही, हे सरळ सांगतात की आमच्या इथं व्हेंटिलेटरची सुविधा नाही। तरी माननीय श्री आमदार साहेबांना मी अशी विनंती करतो किंवा सगळ्या वरिष्ठांना अशी विनंती करतो की धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे या पूर्ण मतदारसंघात जेवढे आपले सरकारी दवाखाने असतील तिथं व्हेंटिलेटर आणि ASV आणि एक चांगल्या प्रकारच्या मोठ्या पदावर असलेल्या डॉक्टर या सगळ्यांची जर आम्हाला या दवाखान्यामध्ये जर सुविधा करून दिली तर हे खूप चांगलं होईल आणि आमच्या सर्पमित्रासाठी नाही तर पूर्ण आपल्या परिसरातील आपल्या मतदारसंघातील सर्व जनतेसाठी सुद्धा सोयीचं होईल। धन्यवाद।